श्री स्वामी समर्थ। प्रार्थना अशी करा की देवाला तुमचं ऐकावंच लागेल, एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना। प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळते असं नाही का? याचं कारण स्वामी समर्थ महाराज एक दृष्टांत देऊन सांगतात। एकदा समस्त शिष्यांसोबत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते। प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला। स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते। सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला। सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता। असेच चालत राहिले तर पूरदृष्टी परिस्थिती निर्माण होईल, या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले। तेव्हा स्वामी म्हणाले, अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनंती करा, प्रार्थना करा। सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल। प्रार्थनेत शक्ती असते, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते। यासाठी सर्वांनी एक मुखाने एक दिलाने प्रार्थना करा। सर्वांना स्वामींचं म्हणणं पटलं। सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला। तात्पर्य हेच, स्वामी सांगतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचं फळ निश्चित मिळतं। प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचं ऐकावंच लागेल, एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।